स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सुपरवायझर या पदाचं प्रवेशपत्र डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे। तर ते तुम्हाला कसं डाउनलोड करायचं, कसं बघायचं त्याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत। आणि त्यासोबतच सुपरवायझर या पदासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स देखील आपण काढलेल्या आहेत। त्या नोट्स तुम्हाला कुठून भेटतील, कशा भेटतील त्याविषयी सुद्धा माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला दिली जाणार आहे। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, जर इथे विचार केला तर सुपरवायझर या पदाचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं आहे। इथं परीक्षेचा दिनांक दिसेल आणि इथं वेळ दिसेल, इथं रिपोर्टिंग वेळ दिलेला असतो। ठीक आहे, आता हा जो वेळ दिलेला असतो त्याच्या अगोदर किमान तुम्हाला 5 ते 10 मिनिटं अगोदर तिथं परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहणं गरजेचं असणार आहे। कारण या वेळेच्या नंतर जर तुम्ही तिथं उपस्थित राहिला तर तुम्हाला आत घेतलं जात नाहीये, गेट बंद केला जातो आणि त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जात नाहीये। ठीक आहे, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे। सर्वप्रथम आपण काय करूया की हे प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं त्याविषयी माहिती जाणून घेऊया। त्यानंतर तुम्हाला नोट्स विषयी माहिती मी देणार आहे की या पदासाठी कोणकोणत्या विषयाच्या तुम्हाला नोट्स भेटणार आहे, त्या कशा भेटणार आहे त्याविषयी माहिती देतो। आणि त्यानंतर परीक्षेला जायच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं असणार आहे, परीक्षेला जायच्या वेळेस काय काय सोबत घेणं गरजेचं असणार आहे, काय काय घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत। तर बघा, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची। या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। इथे तुम्ही बघा 29 तारखेच्या अगोदरच तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागणार आहे, नंतर तुम्ही डाउनलोड करू शकत नाहीये कारण 29 तारखेला सुपरवायझर या पदाचा पेपर होणार आहे। तर ही जी लिंक आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय। सर्वप्रथम अशा प्रकारची वेबसाईट ओपन होऊन येईल, मोबाईलवरूनच मी तुम्हाला ओपन करून दाखवत आहे। फक्त तुम्हाला इथं मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायचंय। कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्ही प्रवेशपत्र नेऊ शकता, डाउनलोड करू शकता, काही प्रॉब्लेम नाही। एक कोणतीही लँग्वेज सिलेक्ट करा, एकच प्रवेशपत्र डाउनलोड करायचं। फक्त एक मराठी लँग्वेज मध्ये असतं, एक इंग्लिश लँग्वेज मध्ये असतं। कोणतेही प्रवेशपत्र नेलं तरी काही प्रॉब्लेम नाही, एकच प्रवेशपत्र न्यावं लागतं। ठीक आहे, म्हणजे फक्त लँग्वेज मध्ये सांगतोय। आता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा, जो तुम्ही फॉर्म भरत्या वेळेस तुम्हाला ईमेल वरती आला होता किंवा मेसेज वरती तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाला असेल, युजर आयडी आणि पासवर्ड, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे। जन्मतारीख टाकत बसू नका, जन्मतारीख टाकल्यानंतर तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड होत नाहीये, त्यामुळे तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्डच लागणार आहे। तो टाकून तुम्हाला हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा इथे खाली टाकायचा आणि त्यानंतर इथे लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचंय। लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर काहीच करण्याची गरज नाही, डायरेक्टली तुमच्याकडे प्रवेशपत्र जसं मी तुम्हाला पहिल्यांदा ओपन करून दाखवलं होतं ते प्रवेशपत्र डायरेक्टली ओपन होऊन येतं आणि तुम्ही प्रिंट घेऊ शकता। ठीक आहे, अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस आहे प्रवेशपत्र डाउनलोड करायची। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोट्स विषयी आपण बोलूया आणि त्यानंतर परीक्षेला जायच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टी सोबत नेणं गरजेचं असणार आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत। तर बघा, यामध्ये जर विचार केला तर सुपरवायझर या पदासाठी काही पदांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत, त्या नोट्स विषयी माहिती सांगतो। रिव्हिजन करण्यासाठी, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी या नोट्स खूपच महत्त्वाच्या असणार आहेत। तर सुपरवायझर या पदासाठी आपण 4 विषयांच्या नोट्स देणार आहे। यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता झालं आणि त्यासोबतच चालू घडामोडी, या 4 विषयांच्या नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे। मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स आपण आपल्या टीम कडून खूपच कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतोय। इथे साईटला तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसत असेल, यावरती तुम्हाला फक्त व्हॉट्सअप वरती मेसेज करायचा आहे, सुपरवायझर या पदासाठी नोट्स पाहिजे आहे। व्हॉट्सअप वरतीच मेसेज करा, कॉल SMS करत बसू नका, कारण दिवसभरातून भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल SMS येत असतात, कॉल उचलला जात नाही शक्यता। जास्त वेळेस कॉल केला काही प्रॉब्लेम असेल तर व्हॉट्सअप वरती सांगितल्यानंतर तुमचा कॉल देखील उचलला जातो, तसं काही प्रॉब्लेम नाही। 24 तास आपला मोबाईल नंबर चालू आहे, परंतु काही काम असतं व्हिडिओ बनवायच्या वेळेस आपला कॉल उचलला जात नाहीये, त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रकारची चिंता करायची नाहीये। कॉल आपला 24 तास चालू आहे। त्यासोबत व्हॉट्सअप वरती फक्त मेसेज करा, सुपरवायझर या पदाच्या नोट्स पाहिजे, संपूर्ण माहिती तुम्हाला तशी सेंड केली जाईल। परंतु तरी देखील मी तुम्हाला सांगतो, यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि त्यासोबतच चालू घडामोडी या 4 विषयांच्या नोट्स आपण खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय। या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली 160 रुपीज। जर तुम्हाला सुपरवायझर या पदासाठी या 4 विषयांच्या नोट्स पाहिजे असेल, सर्व टॉपिक नुसार प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स असणार आहे। 150 ते 200 पेजेसच्या IMP टॉपिक सोबत आपण नोट्स बनवल्यात। या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअप वरती PDF फॉर्मॅट मध्ये सेंड केल्या जातात, PDF मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप वरती पाठवल्या जातात। तर या नोट्सची प्राइस 160 रुपीज ठेवलेली आहे। हा जो नंबर दिसत आहे या नंबरवरतीच तुम्हाला पेमेंट करायचंय आणि याच
नंबरवरती व्हॉट्सअपवरती फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा, ठीक आहे। याच नंबरवरती पेमेंट करा जो स्क्रीनवरती दिसत आहे आणि त्याच नंबरवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। नंबर आहे 9139643199। पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व PDF फॉर्मॅटमध्ये या सर्व नोट्स सेंड केल्या जातात, ठीक आहे। अशा प्रकारचं नोट्स विषयी सुद्धा माहिती सांगितली। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी परीक्षा होणार आहे IBPS पॅटर्ननुसार होणार आहे, तर परीक्षेला जायच्या वेळेस कोणकोणत्या गोष्टी सोबत नेणं गरजेचं असणार आहे। सर्वात महत्त्वाचं किमान 2 ते 3 फोटो सोबत ठेवा, कारण IBPS पॅटर्ननुसार परीक्षा होणार म्हणजे फुकट आपल्याकडून 2-3 फोटो एक्स्ट्रा घेतले जातात। 2 फोटो तिथे जमा करावे लागतात, एक फोटो आपल्याला हॉल तिकीटला चिटकावा लागतो, जे हॉल तिकीट डाउनलोड केले त्याच्यावरती फोटो चिटकावे लागतात। अशा प्रकारचे किमान 3 फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। परीक्षेला जायच्या वेळेस तुम्ही 2 फोटो सोबत न्या, हॉल तिकीटवरती तिसरा फोटो चिटकावून न्या, म्हणजे 3 फोटो तुम्हाला लागणार आहे। जाताना सोबत एक पारदर्शक पेन न्या, ठीक आहे। आपला जो पारदर्शक म्हणजे स्पष्टपणे त्या पेनाच्या आरपार दिसायला पाहिजे। कोणत्या प्रकारचा आपल्याला जो डायरेक्टली डार्क पेन असतो तो नेणं गरजेचं नाहीये, फक्त निळ्या कलरचा पारदर्शक पेन न्या। काळा कलरचा असला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे। पारदर्शक पेन न्या व्यवस्थित एक, आणि सोबत तुम्हाला अजून काय न्यायचंय, एक ID प्रूफ न्यायचंय। जे पण तुम्ही नेणार असाल आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, ठीक आहे, ड्रायव्हिंग लायसन वगैरे जे पण तुम्ही नेणार असाल, ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स IBPS पॅटर्ननुसार तुमच्याकडून मागितली जाते। त्यामुळे तिथे गेल्यानंतर झेरॉक्सचं दुकान आहे नाही तुमच्या सेंटरवरती जवळ कुठं, त्यामुळे तुम्ही झेरॉक्स एक सोबत घेऊनच जा, ठीक आहे। पुन्हा एकदा सांगतोय, पेन सोबत घेऊन जा। जे पण ID प्रूफ नेणार आहे ते ID प्रूफ ओरिजिनल प्लस एक झेरॉक्स सोबत घेऊन जा, ठीक आहे। हॉल तिकीट ओरिजिनल तुम्हाला कलर प्रिंट करून न्यायचे। हे जे हॉल तिकीट डाउनलोड करणार आहे ते कलर प्रिंट मध्ये तुम्हाला फक्त पहिलंच पेज न्यायचे, बाकीचे पेज नेण्याची गरज नाहीये। 5-6 पेजेस आहे, फक्त पहिलं पेजेस न्यायचे, दुसरे पेजेस नाही नेले तरी चालेल, फक्त पहिलं पेजेस कलर प्रिंट काढून न्यायचे। तुम्हाला कलर प्रिंट पहिलं पेज काढून नेल्यानंतर दुसरं तुम्हाला सांगितलं जे पण आधार कार्ड पॅन कार्ड नेणार आहे ते ओरिजिनल प्लस त्याचे एक झेरॉक्स सोबत घेऊन जायचे, आणि फोटो आणि पेन, ठीक आहे। एवढ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे, जेणेकरून कोणतीही प्रकारची अडचण तुम्हाला तिथे येणार नाही। अशा प्रकारचं तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, कुठून डाउनलोड करायचं आणि बाकीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि नोट्स बद्दल सुद्धा माहिती दिली आहे। पाहिजे असेल तर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा, 5 ते 10 मिनिटात तुम्हाला नोट्स भेटून जातील। तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।